10 दिवस कसे गेले कळले सुद्धा नाही। आज तर बाप्पांचं विसर्जन होतं। आज मी माझ्या हातानेच पूजा करणार होतो। बाप्पांना मस्त दुर्वा अगरबत्ती वगैरे लावली आणि लगेच पूजा करण्यासाठी सुरुवात केली। आज तर पूजा पण माझ्या हाताने होत होती। बाप्पांकडे एकच साकडं टाकलं की सगळ्यांना सुखी ठेव। मी तर डायरेक्ट स्टुडिओला पोहोचलो होतो। सरांना त्यांच्या बहिणीचा फेस टॅटू करायचा होता। फायनली सरांचा तर टॅटू कंप्लीट केला, कारण की आम्हाला जायचं होतं गणपतीचं दर्शन घेण्यासाठी। बाप्पांची विसर्जन मिरवणूक असल्यामुळे तर सगळीचकडे गर्दीच गर्दी होती। पण गर्दी बघून तर डायरेक्ट रिटर्न घेतला ना आम्ही निघालो होतो पैठण गेटला जाण्यासाठी। आता सगळ्या बाप्पांचं आपल्याला दर्शन घ्यायचं होतं। छत्रपती संभाजीनगर मध्ये फर्स्ट टाइम आम्ही गणपती विसर्जन मिरवणूक बघणार होतो। त्यासाठी तर डायरेक्ट आम्ही पैठण गेटला पोहोचलो होतो। पण सगळेच म्हणत होते खूप वेळ लागणार आहे, त्यामुळे तर आम्ही मस्त सँडविच वगैरे खाल्ले आणि डायरेक्ट निघालो गणपती विसर्जनामध्ये। गाडी पार्किंग करून डायरेक्ट आम्ही पायी निघालो होतो। गर्दी बघून तर खरंच खूप मजा पण येत होती आणि गणपतीचं दर्शन घेऊन तर खरंच खूप प्रसन्न पण वाटत होतं। डीजे बँजोला पण लाजवेल असा ढोलपथकांचा आवाज होता आणि खरंच खूप भारी पण वाटत होतं आणि सगळेच लोक एन्जॉय पण करत होते। प्रत्येक मंडळाचे मोठमोठे गणपती बघून तर खरंच मनाला आनंद वाटत होता, पण सगळ्यांना दुःख पण होणार होतं, कारण की बाप्पांचं विसर्जन मिरवणूक होती। मिरवणुकीमधल्या तर सगळ्याच बाप्पांचं दर्शन घेतलं, पण तुम्ही पण दर्शन करून घ्या। फायनली आमचे छत्रपती संभाजीनगर मधली कशी मिरवणूक वाटली तर नक्की कमेंट मध्ये सांगा।